आचार्य अकॅडमी डॉक्टर्स, इंजिनियर्स तसेच लेफ्टनंट घडवण्यासोबतच एक सुसंस्कृत माणूस घडवण्यासाठी प्रयत्नशील असणारी अकॅडमी। 11वी 12वी जेई, नीट, MST CET, NDA कोर्सेस उपलब्ध। शाखा पुणे, वाकड, रहाटणी, बारामती, इंदापूर। मोबाईल 724 951 1729। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। पाटील, मला वाटलं होतं आपल्या गावची यात्रा ह्या वर्षी तरी शांततेत पार पडेल। काय पोरांना काय आहे का आकली बिकली? तुम्ही मान हलवू नका। दोन्ही पार्ट्यांची रामभाऊ पोरं त्या तमाशात धिंगाणा घालत होती। हातवरून काय नाचते ते, उठून काय उभा राहून नाचते ती। अरे तुमच्या धमक आहे ना, तर मग कुस्तीच्या आखाड्यात का उतरला नाही लंगोट लावून? हा, तेवढं पाहिजे सुभाषराव। गावची यात्रा आहे म्हटल्यानंतर एवढा तेवढा पोरं एन्जॉय करणार, पण त्याला गालबोट लागता कामा नये। हे विरोधकांना नको काय कळायला? अहो रामभाऊ, जिबीला हाड नसल्यासारखंच काय बोलताय तुम्ही? अहो गावच्या जत्राची सगळी कळा घालवली का? कपडे नव्हते किती? काय कपडे घेतले तर? अहो काय नाचताय तुम्ही? आणि अध्यक्ष दोन्ही पार्टीची लोक नाचत होती आणि तमाशाले बघत होती। कोण नाचलंय? काय कोण नाचलंय ग? मी घरी होतो। बरं, आम्ही तमाशा बघितले नाहीत कधी का? जत्रा केली ना आम्ही? पाटील, अहो ह्यांचा पुतण्या वर्गणी देणं ना घेणं आणि असं पोरं नसतोय, मग काय करणार? वर्गणी दिली का? तुम्हाला काय माहिती? माझ्या वार्डची वर्गणी माझ्याकडे होती, सगळे मी गोळा केली, यात्रा कमिटीला दिली। तुमच्या वार्डाचं बघायचं, दुसऱ्याच्या वार्डात ना खोपसायचं नाही। नाही, वार्डाची गोळा केली मग आपली घालायची नसती व त्याच्यात। गावच्या 4 पाहुण्यांना सांगणार माझी 50 एकर 40 एकर जमीन आहे आणि वर्गणी 1000 रुपये देता होय? लाज वाटते का? अरे संजू, ही वर्गणीचा विषय नाही, रात्रीच्या धिंगाण्याचा विषय आहे। धिंगाणा तिथं चालू झाला। अरे गावाचं गाव पण गेलं, घराचं घर पण गेलं। कसं आहे माहितीये का? जो बाहेर गावातून आलेली लोक कलाकारच्या कलेचा कसा सन्मान व्हायला पाहिजे त्यांच्या पुढे। कसं आहे पाटील, जी वर्गणी देत नाही ना स्वतः, तीच बॉम्बा बॉम्ब करतो। त्याचं मूर्तिमंत उदाहरण ही कुचक। आम्ही देतो आमच्या प्रमाणे। 1000 रुपये वर्गणी असतील, 100 रुपये देतो, गावभर बोबाटा करतो। त्या 2 पोरं खेळायला उतरावतो आणि मध्येच कुस्ती सोडावतो आणि 500 रुपये इनाम द्यायला लावतो। माझं रामभाऊ लक्ष होतं। बाळासाहेब, सुरुवात तुम्ही केली। कशाने? पुढं कशाला बसला होता जाऊन तुम्ही? कुठं? पोरांना वळडून गेलं पुढं, म्हणजे कुस्तीच्या आखाड्यात का? नाही, तमाशाला सगळ्यात पुढे जाऊन बसलं ती। आणि मग आम्ही वर्गणी दिल्यात, आम्ही तमाशा बघू का नको? आणि मग तमाशा बघा, दारू पिऊन तमाशा बघताय आणि पोराली कशाला उचकावलं तुम्ही? तुमच्यामुळे म्हणजे की पोरं उठली राव सगळी। काय झालं रामभाऊ? अहो पोरं धाडसच करत नव्हते, उठून नाचायचं। आणि मी काय केलं, म्हणलं पहिले एक लावणी लागली की मी नाचलो उठून, आणि मी नाचायला लागलो की मग पोरं म्हणायला लागले, बाळू का आम्ही नाचू का? अरे बघताय का? म्हणलं उठा की नाचा, बाय आपण वर्गाने दिल्यात। तेवढ्या छोट्या आला काना सांगितलं, बाळू काका पोलीस आले, त्या लय मारत्याल। डायरेक्ट घरी गेलो, अर्धी शिल्लक होती ढाकाली, अंगणात पडलो, मला माहितीच नाही रात्री कुठाना झालेलं असं। अरे बाळू, मला जर माहित असतं तू तमाशात पुढे उठून नाचणार आहे, तमाशा ठेवला नसताना तुलाच गावा पुढे नाचायला लावला। नाचायला त्यांना बोलवलं का? गाव नाचायला? गाव पिटवून घरी झोपाय गेला काय? रामभाऊ, मी संजूदाजीला, संजूदाजी ह्याने काय केलं माहिती का? ह्याच्या वारची वर्गणी होते ना सुभाषराव, 5000 रुपये गवंड्याला दिले त्याने त्याच्या कामाचं। मला सांगायला 100% गवंड्याला मी दिले ते पैसे। त्या कुस्तीच्या आखाड्यातले जो कट्टा कामाचे पैसे हे बाळ्या, कट्टा पडला होता, कोण आहे? लबाड बोल नको। कट्टा पडला होता, ते रचून घ्या म्हणलं। हे बाळ्या, तमाशात तुझा धिंगाणा केलेला जिरवायसाठी माझ्यावर काहीतरी आण नको। मी थोबडीला तुला इथं मारीन बाळ्या। बोला
पोरांना शिस्त आणि संस्कार नाही हे? मी सुभाषराव 1000 वेळा सांगतो तुम्ही धिंगाणा घालू नका. पोलीस लय मारतात राव. मागच्या 10 वर्षापूर्वी मला हिथं धरलं पोलिसांनी, जे कान पाडलं होतं अजून गाला वळ आहे तसं अजून अक्कल ना आली. रात्री परत उलटाय तिथं नाचाय गेलता. रात्रीच्या तमाशाचा खेळाचा तुम्ही खेळ खंडोबा केला का नाही? पुढच्या वर्षी आम्हाला विचार करावा लागेल तमाशा जत्रा करायची. ज्या वेळेस मी गावचा सरपंच होतो त्यावेळेस अशी शिस्त होती. रामभाऊने असं जर नुसतं बघितलं पोरं चाळा का पाहिजे खाली बसायची. ह्याला म्हणायचं संस्कार. रामभाऊ असाच छाती काढून बोलतो आणि तमाशाच्या दिवशी पोलिसांना असा दम दिलता. सत्ता गेल्या पोलिसांनी ह्याला जे चेंबावला ते अजून तो पोलिसांच्या बरोबर सगळ्याला घोडा लावतो, पण पोलिसांना आपण लय भेटतो बाबा. बाळ्या माझे नाचके करू नको. रामभाऊ लय चरा बोलल्या मी थोबडीला साईडला नेऊन. बाळ्या जे तो चुका केल्या तुझ्या बाबतीत जे घडले ते माझ्यावर ढकलू नका, नाही तर मी लय मारे ना बाळ्या हिथंच. कोणाला? मला होय, मला मारची होय. तुला नाही मग त्या कुचक्या मेंबरला. कोणाला? संजोजाजीला होय. निभार मारवायचं. भाऊला ठीक आहे का? अर्धा आजी लागतो माझा. तो बहीण दिली आजी. कसं मग माझ्या भाऊ किती पोरगी नावे दिली. तुझ्या त्या भावकीतल्या पोरीला तो मारतो ते नाही तुला अन्याय दिसत? बाळ्या असली सुलटून काढायला जत्राच लय कारणीभूत असते. असला राग जत्रातच काढायचा, निभार धुवायची, हाणायचं. एक काम करू रातची हानो रातची. हो जोड काय कुसूर चाललंय या? बैठलं का कानात कशी एकामेकाचा कुचू बोलते ती. आम्ही तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट गोष्टी विचारतो का काय चाललंय ती? तुमचं का बारीक लक्ष? ही तर प्रायव्हेट गोष्टी वर्गणी कमी पडली तर राहिलेली बाळून मी देणार आहे असा विषय चालला होता. कमी पडल्यानंतर तुम्ही देणार? अरे आपली त्याच्यात दिली का ही बघा. ह्यांचं चाललं असणार आहे संध्याकाळी ह्याच्यातलं कोंबड्यासाठी किती काढायचं, कुचारवट्या बसणार संध्याकाळी सोय करणार. दाजी सगळ्याचं खाव, पण भावाचं देवाचं कधी खायचं नाही, गावाचं खायचं नाही. तिथं सांगा तिथं. आणि तुम्ही नाताच्या जत्रातलं खाल्लं तर तुमचं दात पडलं. आम्ही नाही खाल्लं. आपण किती वर्ष वर्गणी दिली हीच बघा आधी. कायम कायम रामभाऊमुळे यात्रेला शोभा आहे. मेंबर माझ्यावर चुकीचा आरोप करायचा नाही, नाही तर मी बघणार नाही. सरपंच आहे का मेंबर आहे, चूक मानलं की जोडायचं. का रे भाऊ? काय पाटील? हीच तुमचं संस्कार आहे, ही तुमचं वळण आहे. संजू शेठ तुम्हाला खोटं सांगत नाही. तुम्ही लहान आहात चाल. 8-8 दिवस तमाशा ही खेळ गावामध्ये असायचं जत्रेला भैरवनाथाच्या. बरोबर. कोणी की चूक करायची ना, गपची बघायची बायका पोरासहित. लय झालं तर शिटी वाजवणं, कॉफ्याचा उडवणं, ह्याच्याशिवाय नाही. अध्यक्ष खेळ चालू होता काल भैरवनाथचा जत्रा, किती वेळ लाईट गेली? बरोबर. अरे गावात काय संस्कार आहेत का रे? तमाशा कलावंत गावाला तमाशा दाखवायला ते का गावच ते तमाशा कलावंतांना तमाशा दाखवत होतो? तेच कळत नाही. ही तर तिकडे तेच तुम्हाला सांगतो ना, त्यामुळे गावाला शिस्त नाही, ज्ञान नाही, संस्कार नाही. हे कसं आहे, हे पहा रामभाऊ घराचं घर पण जपलं पाहिजे, तसं गावचं गाव पण जपलं पाहिजे. आणि मोठ्या तुलाखाली जर असं केले तर काय करायचं? 4 माणसामध्ये तुम्ही आलाव, काय कारणामध्ये बोलायची गरज आहे? हेच माझं नेहमी गावाला सांगत असतं, शिस्त पाहिजे. अरे शिस्त असाव तर माझ्या गाण्यासारखी गाणं तालीम करतो. तमाशा बिमाशा किती नाचतात ना, ती तुमची नातवंड नाचतात. अहो पाटील तुम्ही 8-8 दिवस गावात तमाशा ठेवून घ्यायचा, काय कारण आहे? ही तुमचे वळण. अरे 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 रामभाऊ तुम्हाला मी सांगतो, कलावंताचं पोट भरावं. वन फिरते ती लोककलेसाठी, आणि लोककलेची जपणूक व्हावी म्हणून 8-8 दिवस तमाशा आम्ही सांभाळत होतो. आणि तुमचे बी करमणूक व्हावी. त्यामुळे पाटलीन बाय अजून सुद्धा तुम्हाला शिव्या देतात. 8-8 दिवस तमाशा घरात तुमच्या ठेवून घ्यायची काय कारण होतं? अहो तमाशाला नाव ठेवते, तमाशासारखं प्रबोधन नाही. कुठे म्हणतोय तमाशा वाईट असतो? तुम्ही तमाशा कर नका, तुम्ही त्रास देऊ नका. अध्यक्ष हे काय म्हणतात उच नाकानी की घनाला माझ्या संस्कार आहेत. अरे हीच पहिल्यांदा मुरळी नाचली गावची, पोरं मग नाचणारच ना. पुढे त्या बॅरिकेडच्या पुढे जातोय गाणं, उड्या हाणतोय, असा करतोय. अरे वर्गणी 51 रुपये दिली आणि नाचतोय 500 रुपये. रामभाऊला का तुमचं घरच नाच
तूच पोरांना मला उठून नाचा. अरे गणा बॅरिकेडच्या पुढे जाऊन पोरांना म्हणत असेल शांत राहा, तो नाही नाचणार. आज तुमचं नाचलं, उद्या चला आमचं नाचलं आहे का नाही. आपण सगळ्यांनी एक होऊन संस्कार कसं राहते, गावातल्या सार्वजनिक कार्यक्रमात शांतता कशी राहील हे बघायला पाहिजे. अध्यक्ष बोला ना. पाटील, संस्कार आणि संस्कार वर्गाची गरज तुमच्यासारख्या नाही, असल्या कुचक्या माणसांना आहे. रामभाऊच्या गणासाठी संस्काराची काय गरज आहे? ज्याला मूळचा संस्कार आहेत, खानदानी संस्कार आहेत, वळण आहे, त्या पोरांना काय वळण लावायचे? नाही, लहान मुलांनी जर चांगलं, या पोरांनी जर चांगलं वागावं असं जर वाटत असेल का नाही, पहिल्यांदा आपल्याला चांगलं वागावं लागेल. माझा गणा त्या बाबतीत निवडून निघालाय गावात. कौतुक आहे. गणा रानात जातो, गणा तालमीत जातो, गणा गावची भांडणं मिटवतो, गणा याला त्याला मदत करतो. गणा म्हणजे रामभाऊच्या पाठीचा कणा. अरे संस्कार असावे तर माझ्या गणासारखे. अरे किती दिवस त्या पोराला राबावणार आहे. माझा गणा मी गणाचा, चांड्यांनी मध्ये आधी बोलू नये. पटतं का तुम्हाला? ह्याला म्हणायचं गणा 100 वर्षाविषयी बाळा तुला. काय राव भाऊ, लाज नसल्यासारखं बोलताय. ए गणा कुणाला बोलतोय? तुम्हाला बोलतोय, कुणाला बोलतोय म्हणजे? ए गाना मूर्ख आहे काय? चुलत्याचा अख्खा गाव आदर करताय, तुला मस्ती आली होय? माणसात असं बोलतात का? वाईट संस्कार आहेत का नाही? बाळकोटा, तुम्ही तर बोलूच नका. तुमच्यामुळे आमचं भाऊ बिघडल्यात. असं नव्हतं आमचं भाऊ. तर माझ्यामुळे म्हणजे पहिल्या रानात जात होतं, बघत होतं. माझ्यामुळं? मग माझ्यामुळं भाऊ बिघडला? बिघडलेल्या टोळीचा कॅप्टन आहे तुझा भाऊ. बिघडलेल्या टोळीचा कॅप्टन आहे काय राव भाऊ? पद्धत आहे का नाही काय अजिबात? तुम्हाला एक दिवस रानात जा म्हणलं होतं, बटन टाकून गेला, त्या चेहऱ्याला सगळा कांदा भिजला. बरं कांदा काढायला होता अध्यक्ष त्या माणसाचा, कमरेत का पाणी साठलंय त्याच्या कांद्यात. तू बोलतोय कोणाला? कुणाला म्हणजे? कुणाला? कोण येत आहे काय? तुम्हाला बोलतोय. संस्कार बोलतात. शांत. ए हसू ना दातीच कोणाला. आणि काय तुम्हाला गावात चांगली माणसंच नव्हती बसाय, हे असले सटर फटर लोकांना. कुणाला सटर फटर म्हणतो? अहो बिना किमतीची माणसं शांत शांत. ए गाना. अरे गणा पण तुला तपाय झालंय काय? का बोंबालतोय माणसा कोणसत? अहो भाऊ, बुंबलू नको तर काय करू सांगा तुम्ही. अध्यक्ष, ह्यांना रात्री उसाव पाणी लावा म्हणलं, उसाची एकच सरी भिजली आणि सरीत नाक पाणी त्या जाहीरच्या कांद्यात गेलं. आज कांदा काढायचा होता, कांदा काढाय बाय आल्यात, कमरेत का पाणी साठलं ते अखरात. सांगा तुम्ही. नाही असला तो माणूस मला बोलला, कुणाचं मी सण करत. तिकडे गणा, तिकडे. तू जाहीरची काळजी करू नको. जाहीरी तर माझं चांगलं संबंध आहे, मी बोलतो त्यांना. माझ्या लक्षात आलंय ती. असू दे असू दे, चल जा. बरं असू अरे ज्याच्या मागे चुलताय त्याने व्हायचं ना. जा बघून घे चल. ते लय ताण. तुझं चिडणं साहजिक आहे का ना? किती भारी संस्कार. दुसऱ्याला सांगत होता संस्कार, आणि आता काय? अरे 4 चौघात आबरू काढली पुतण्याने. संस्कार. शांत बसे. हे नालायक तुला चिडवून देते रामभाऊ. आमची पोरं बोलतात का? मान खाली आलं जातात. बिनलाजी माणसाला लाज असती म्हणे. पाटील, काय दात काढताय तुम्ही दोघं पण? दात काढून आता काय? अरे कसं जा शेपूट जा शेपूट. काय चेअरमन, गावची जत्रा कशी काय झाली? एक नंबर. काय झालं माहिती का? वर मी जायला आणि विरोधक मध्ये घुसायला, नारळ फोडायला. तेवढं मागे सारलं, लगेच फोडला नारळ. सरपंच कुणी जरी आला तरी नारळ हा सरपंचानीच फोडायचा. आणि संजूला म्हणलं ये. हा ते संजूच्या जेवण माहिती देण्यात आलं. तो काय करतो माहिती का? मला सांगविलं नेतो, म्हणतो चला चला तुम्हाला कॉफी पाचतो. लोका मी पुढे गाडी चालवतो, ते पाठीमागे बसतो. गेलो घाटीमध्ये बसलो की ते म्हणतो पलीकडे सरकून बसा. आतल्या टेबलावर. आणि तो अलीकडे बसतो, कॉफी बिपी पेतो. मी आपलं वाईज इकडे तिकडे नाद लावलं की तो असा फोन काढतो, म्हणतो हॅलो. पिऊन झालो. पिऊन झालो. हॅलो. हा म्हणस तर तो बाहेर निघतो. तो बर काउंटरला मलाच पैसे द्यायला लागतात की. असं एकदा तुमचा खास जोडीदार सोडून दिला बाबा मी. नको काय करायचे? कॉफी म्हटलं की म्हणतो नाही, सकाळीच पिलो मी. होय. काय विशेष इकडे रानात? राना महत्वाची आहेत. जसं गाव महत्वाचं, गावगाडा बरोबर, माणसं महत्वाची, शेती आणि माती आणि नाती महत्वाची आहेत. म्हणून मी तुम्हाला इकडे आणलं. काय माहितीये का सरपंच, गावाचं झालं आता, यात्रा झाली, सगळं झालं, आता रानाकडे लक्ष दिलं. तुम्हाला बी कळलं पाहिजे शेती कशी करायची.
अहो झाडं अशी लावली पाहिजेत. हो का, हे कशाचं झाड आहे? कडुनिंबाचं झाड. वा वा हा बांधाव कस काय? हे अहो ह्याला ऑक्सिजन काय एक नंबरचं ऑक्सिजन. विषय आहे. माणूस फ्रेशच. हो. माणसाने ही कडुनिंबाची झाडं कुठं लावली पाहिजेत? बांधावर. आणि ह्या बघा किती वनस्पती आहे. ह्या बघा ही हे घ्या घ्या तुम्ही खा. मला नको. हो चांगलं खा, काय होत नाही. काय हे खा. सरपंच तुम्हाला काय देवाने बुद्धी बिद्धी दिली का काय? एक काय नंबर. दिली? अहो मला सांगा, रानात गहू ज्वारी बाजरी ही उगावतं. तुम्ही एक काम करत तिथं काहीच लावत जाऊ नका. तुम्ही हे लिंबाच्या पाल्यावर जगत जा की. ही फिगर कशी तयार झाली या? काय लिंबाचा पाला खाऊन. हा वय किती झालं तरी कसं काय आहे? अरे तुमचं वय नाही अजून तरी तुमचं बार डोलारा झाला की. काय होतं, तुमचं वय जरी वाढलं ना तरी बुद्धी तुमची कमी आहे. कारण तुम्ही आम्हा दोघाला विचारून सगळं करता. ए गाणा उभा राहा. काय नाही भाऊ. ए उभा राहा. जय हरी काय म्हणला? जहारी म्हणला, घरी जा म्हणला. उभा राहा की. हा भाऊ. ए गाणा जय हरी काय म्हणलाय? जहारी म्हणला, घरी जा. ए गाणा हो तुझ्या हातात गाव दिला असता ना, तू काय केलं असतं? गाव गाडला असता. उभा राहा गाणा. काय जय हरी काय म्हणला? काय चाललंय? अरे काय राम भाऊ पळून पळून लय दमलाय. पळून पळून दम लागतो आणि पळायला सुद्धा दमच लागतो. माझा दम लय डेंजर आहे. बर भाऊ जाऊ का मी घरी? कसा जाशील? का का जाशील घरी? माझा दम काय आहे ना ते मी तुला आता दाखवतो. तिथून माणसात दम देतोय काय? अहो झालं की भाऊ. जहारीचा तुमचा फोन झाला ना? काय म्हणला जय हरी? जहारी म्हणला तुझा घरी म्हणला मिटलंय आमचं सगळं. असं म्हणला? हो हो. आणि माझा बी राग गेलाय भाऊ आता. गेलाय? हो. पण माझा आहे ना, माझा कुठं गेलाय अजून राग? अहो तसं नाही भाऊ. अहो भाऊ पोरा एवढं तापाय झालंय काय? एक मिनिट, मध्ये बोलायचं नाही. तुम्ही पण बोलायचं नाही. तुम्ही गावचा सरपंच आहे, रामभाऊचा सरपंच नाही. गणा माणसात काय म्हणा तू? माझं तुमचं होईल. काय म्हणला माणसात? काय म्हणा माणसात? एका फायट्याचा जाडवा तेडवा करेन. अख्ख्या गावाला सांगतोय मी, माझ्या गणा इतका संस्कार कुणाला सुद्धा नाहीत. आणि तू तिथं बोलतोय चेअरमन मला सोडा काही करू शकत. दाखवतो तुला हिसका. तरी काम येतोय धर. दोन्ही आता दड घे मार. तेच डोकं फोड. आईला ह्या रामनाच्या गुरागत मारते तू. काय मारायची पद्धत झाली. शांत होला का? कर्तृत्व मानला का माणूस तो? हा काम करणाऱ्याला कष्ट करणाऱ्याला जर मार पडत असेल ना, अरे बाप तो बाप असतो, हा बाप नाही. चुलताय हो म्हणून तर एवढं चाललंय. कौश तो कौश. नाही नाही पण लय वाईट झालं बघा. काय नाही मारायची पद्धत असते. अरे पण कष्ट करतोय तुला का रानात मरमर मरतोय म्हणून तर तुझा भाऊ पोटार सारखा हिंडतोय गावात. हाय का त्याचं? हाय का ते त्यांना नाव उपकार? एवढं सकाळ उठल्यापासून ऊन मानना ताण मान जायची का बोलन की ताकद ही? तू ना पण चांगला मार की. तुला काय लय हाय माहिती? शर्मन अरे हे कान बघ रे, रक्त आलं का कानातून? काय नाही झालं. नाही बरोबर रक्त लागले. लगा ठोकाच बसला. काळजी करू नका, सगळं व्यवस्थित झालं. होईल ना? सगळं होतं व्यवस्थित. अरे ह्यांची जरली पाहिजे. आणि डाव असा खेळायचा बरोबर दोन्ही बाजूने लावायची. सरपंच मी असल्यावर का काळजी करतो. हा सगळी गाणी वाजवा. चला तुमच्या बरोबर तुम्ही किती चिडता. हा तुमच्या बरोबर सूर पारा खेळायला चिडतो मग काय काय तू किती चिडतो? तू विचार बर. पप्या आजपर्यंत कधी चिडलो का मी? अरे कधी चिडलं नाही. आणि तू चिडल्या वय का नाही डायरेक्ट बाळकाकालाच घेऊन येतो आम्हाला माराय. तू तर लय डेमगडी. तुला कधी पळा येतय का चाला येतय? म्हणून तुझ्यावर खेळत नाही बाबा. एक वेळ गाणं असताना तर खेळलं असतं काय, चिडत तरी नाही. आम्ही चिडतो असं द्या. मग बसा नुसतं आपलं. अरे माझा ऐकायला गाणं ही सूर पारंब्या राहू द्या, क्रिकेट राहू द्या, चला आपलं माशाला जाऊ. काय
माशा धरायचा. उद्या माश्या बिशाचं काय नाव काढू नको आपल्याला तर जमणार बी नाही माशाला. अरे चला का लय गाव अला का सगळं आपण मासं पकडायचं आणि एकट्यानेच खा खायचं. हा गेल्या वेळेस एक मासा ठेवला होता का? हा म्हणजे तो काय खातच नाही म्हणायचा. वा इथं बसलाय होय. सरपंच या. काय चाललंय तुमचं गारव्याला? काय ना बसलं सावलीला. आमिर म्हणलं या इकडे. मग काय कुठं उन्हात जाऊ का? अरे लक्षात ठेवा उद्या आपल्याला आमरण उपोषण करायचंय. का? मी पुढाकार घेणार. काय चेअरमन? कशाबद्दल? मरेपर्यंत उपोषण करायचंय. कशासाठी? अरे तुम्हाला कळलं नाही? अहो काय झाले सरपंच? तुमच्या मित्रावर फार मोठा अन्याय झालाय. कधी? आमिर आपलं दात आणि आपलं झोट. अहो कुणाव पण सांगतो सगळं सांगतो ऐका. ज्यांना पहिलवान गणाला कोण काय बोलले गणाला? कसला अन्याय झालाय गणाव? तुमचं इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ मरणाचा मारलाय रानात. हे नसेल मारला. ताणू मारलाय आम्ही पहिलवाड्यांनी. सरपंच तुम्ही लबाड बोल नका काहीतरी. डेकळात पाडलाय. डेकळाची माती तोंडात घातली आणि वरून बुक्क्या मारल्यात. सरपंच अहो सख्या पोरापेक्षा जास्त जीव लावतात गणाव. आम्हाला काय माहित नाही का? लावतात. काय बी म्हणू नका. अरे पण पोरगला का लग्न नव्हतं तर ठीक होतं. हा अल्ला का आता पोरग वयाला आलं वय झालं बरोबरीला आलं पोरगला का? नाही माझं काय मारती ती वय. हा नाही त्याचं काय तर चुकलं असेल रे म्हणून नसल मारलं चुलताय म्हणून मारलं म्हणून काय बिघड झालं? काय झालं? चुलताय म्हणून मारल्यावर काय झालं? उपचार मारलं पाहिजे. अगदी बरोबर आहे मग तुमचं. चेअरमन आम्हाला बी मारतात कधी कधी भाऊ. तुझं बरोबर आहे पण लका डॉक्टरनी सलाईन दिल्या ग सकाळ दुपार संध्याकाळ लका त्या गाणावर ताव लावलाय. काय सांगताय? अरे लका आमिर मी खोटं नाही बोलत लका. अहो तुम्हाला काय पडले पण अडीच खरं वाटून घ्यायची. त्यांचं ते बघतील की. सरपंच सांगा. जाऊ द्या. मी काय म्हणतो माहिती का असंच लहानपणी मी मामाकडे गेलतो आणि मामाने काय केलं माहिती का माझ्या डायरेक्ट 2 ठोको टाकलं मला. हा लोक मी खेळतोय आंघोळी कर. अरे पण एवढं कुठं असतं होय? आंघोळ नाही केली मग मी पोराच्यात खेळत होतो 2 ठोको टाकलं. बरं ठीक आहे म्हणलं. वाईज मोठा झालो मी. गावाकडे आलो मामा आणि म्हणलं मामा रानात जाऊ आपण आंबं खायला. आणि ज्या आंब्याखाली ते पाड पाडलेला होता का तो दाखवला त्यांना आणि त्याच आंब्याच्या खोडाला मामाला बांधलं आणि असा मारला मामाला. मामाने परत नादच नाही आपल्या अंगाला काय कोण हात लावतोय. अरे ही जी की दाखवायची जशाच तसं पाहिजे. अहो तुम्हाला संस्कार नव्हतं म्हणून तुम्ही आम्हाला मारलं. गाण्याला संस्कार आहे. जर मित्राचं तुम्हाला वाटत असेल हृदयामधनं काहीतरी तर तुम्ही ऐका नाही तर विषय संपला. थांबा चेअरमन. चला काय अरे गाण्याकडे जाऊ ना. दूध का दूध आणि पाणी का पाणी. काही नको ऐकू यांच्यावर मी 2-3 वर्ष काढलेत का. अरे आम्हाला माहिती आहे का? चल गाण्याकडे जाऊ. दुधात मीठ टाकणारे आणि जर खोटं बोलत असले ना आणि मग भाऊंना सांगून मग ह्यांचं जिरवायच लाव. खरं खोटं करू की आपण. अण्णा मला तर झोपड्यात बसलं का नाही झोपड्याचीच गाणी वाटत. बरं झालं की जावाई बापूंनी मनाव घेतलं. लोकांचे किती आईबाप मागं लागतात पोरांच्या झोपाळा ना. जावाई बापू बी झोका घेतात आणि आपण बी घेतोय. काय सांगू अण्णा ह्यांच्या मागं हुट लावली कुठं आता बस जोडलं यांनी झोका. असं वय तू टूट लावली म्हणून केलं काय? मी पण पाहून म्हणलं होतं छान दिसेल बरं का दारात. होय का? म्हणजे तुझं ऐकलेलं दिसतंय यांनी. नाही तुमचंच ऐकलं. कोणाचं काय ऐका ना. झालं ना आपल्याला झोपाळा. अण्णा घ्या आता निवांत झोके घ्यायचे आपण आता. अण्णा मोठा घ्या झोका. आनंदाचा झोका. वा गाना ये गाना कस काय झालाय झोपाळा? चांगला झाला झोपाळा. माझं झालंय सगळं पाळ. तुमचा चांगला झोपाळा. काय झालं गणा? अरे काय झालं म्हणून काय सांगू काके. ते आपलं रामुना ना आता काय केलं त्यांनी? अरे माणसात तू तर हेच नाव पाडलंस का? माणसात मला नाही तसलं बोललं. काय करू सांग बरं तू. माणसात? अहो असू दे की काय झालं बोललं म्हणून. भाऊस तर बोलल्यात. होय ना. तू नको मला तत्वज्ञान सांगू. जा स्वयंपाकाचं बघ. भूक लागली मला. तिच्या कशाला तोंड टाकतोय रे? पण कशाला मध्ये चरा करायचे ना. आपल्या घरातले भूक लागते. काय गरज आहे का चिडवायची तिला? समजूतदार आपल्या आहे घरातली पोरगी. बघितलं का तोरा? बघितलं ना. भाऊचं सानिध्य लाभलं या. ते म्हणतात का नाही ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या वान नाही पण गुण लागणार. काय एवढं बोलली रे ती? कशाला तिच्यावर तोंड टाकतोयस तू? समजदार आहे पोरगी ती. नाही तर काय. पण ते जाऊ दे. झालंय काय तुला? एवढं का चिडचिड करतोयस? एवढा चिडचिड का करतोय? काय सांगू बायको पुढं. हा मारणाचं मारला अन्न मला. बाहुन शिमा जावाई बापूचा स्वभाव काय बदला ना बाबा. ऐका ती विनाकारण नाही मारायची. तुझी काही चुकी होती? काय चुकी होती काके माझी? तू सांग.
परवा दिवशी त्यांना पाणी लावायला लागलं उसाव एक सरी अन्न आपली भिजली आणि एकरभर कांदा ते जाहिरीचा भिजलाय गुडघ्यात ते पाणी साठलं होतं कांद्यात तो माणूस नाही कसला बोलला काढणीला कांदा आला बोललं नाही तर काय आणि एवढं जाऊन फक्त मी जाब विचारला की भाऊ तुम्ही काय करत होता म्हणले तू माणसात मला विचारायचीच काय संमत होता मरस्तोर मारलं ती चेअरमन होतं सरपंच होतं ही लोकांची माणसं त्यांच्या समोर मला मारलं माहितीये का बरोबर पोरग सीमा जावाय बापूचा तापाट स्वभाव बदलच फाय नाही त्यात पण आता काय करायचं एवढं हाताला आलेलं पोराला मारतात म्हणजे काय जोक आहे का सारखंच मारायचं बरोबर आले पोरग हाताने मारलं लातांनी मारलं बुक्क्यांनी मारलं गाहुलतीने मारलं शेवट दगड सुद्धा उचलला होता डोक्यावर परिणाम झाला काय पोराचं कसं हालत नुसते सांग बरं तू ह्याच्यामुळेच माझा त्यांचा सारखा वाद होतो शांत बस थांब अण्णा मी बघतो त्यांच्याकडे तू शांत राहा काके माझं कसं झालंय माहितीये का तोंडा पण बुक्क्याचा मार आहे मला घाना येऊ दे त्यांना बघते मी त्यांच्याकडे जरा विचारू आल्यावर विचारू अण्णा आल्यावर विचारू ही काय अशी पद्धत झाली का सांगा बरं तो ते आले थांब जरा विचारते थांब आमने सामने घेऊ अरे गणा थांब काय म्हणत होता काय म्हणत होता म्हणजे हाताला आलेलं पोराला मारताय का तुम्ही लाता बुक्या पग दगड घेताय काय म्हणले काय म्हणली म्हणजे हाताला आलेल्या पोराला एवढं मारतात का अच्छा हाताला आलेल्या पोराला हाताकाढणं काढल्यामुळं तुम्हाला एवढा राग आलाय तर पण इतकं मारतात का तुम्हाला कळत नाही का मागं बी तसंच आता लग्न झालंय त्याचं तो मार जरा कमीच झालाय आता तुमच्या देखता एकदा तोडवाय पाहिजे त्याशिवाय ती सुतासारखा सरळ येणार नाही जावाय बापू स्वभावात जरा बदल करा नाहीतर काय पोरग मोठं होत चाललंय कळाय पाहिजे तुम्हाला किती वर्ष त्याला हाणणार तुम्ही अजून जावायला स्वभावात बदल करायला लावायचे कुणी काय कारण नाही रामावला चांगलं कळतं काय बोलायचं आणि काय नाही मला तत्वज्ञान शिकायची माणसं त्या पोराला हाणायची गरज होती का घर नव्हतं का आपल्याकडं नाही नाही चांगला टेचाय पाहिजे काय टेचाय पाहिजे म्हणजे काय निमाच हाणलाय आता 50% हाणलाय 100% ऐका तुम्ही बदललाय आम्हाला पण बदलाय भाग पाडू नका काय उठसूट त्या पोराला काय मारायची गरज असती तुम्ही बदलताल काय बदलताल मान अपमान त्याला कळत असेल ना आता नाही तर काय बाबतीत तुम्ही काय बदलणार मला जर तुम्ही बोलण्याचा प्रयत्न केला ना तुम्हाला सांगून ठेवतो याद राखा घराला कुलूप लावीन आणि आपापल्या घरी आखडून देईन माझा इलाज नाही त्याला आता घराला कुलूपच लावाय निघाला का त्याला इलाज नाही नाहीतर मी घर पाडीन जीसीबी आणीन आपलं डोकं फिरलं तर बसा बाहेर हात नाही पाय बी टेकायला लावीन डोकं टेकायला लावीन मला समजलाय काय अरे मला विचारायचं तरी का टेचला त्याला सांगा की काय झालं ती नाहीतर काय तुम्ही दोघं तुटून पडलं कसं सांगणार तुम्ही दोघं पडलं मी एकटा पडलो पण पोराला मारलं कोणाला पण राग येईल का नाही त्याला टेचल्यामुळे त्याने साथ सोडली इथं चाड्या सांगत बसला हा बरं ऐका झालंय काय आता ती तरी कळू द्या त्या पुरी देखता सांगितलं का माझ्या सोना देखता मी त्याला हाणला नाही सांगितलं मला कळतं ना प्रोटोकॉल पाळतो ना मी त्या लेकरा देखता मी माझ्या गणाला नाही मारत पण गणाने केलंय तसं मला लय बोललाय काय केलंय काय काय नाही मीच माफी मागतो त्याची मलाच कळलंय माझाच पोरग माझ्या घरच्यांबद्दल तक्रार सांगत असेल तरी गावात सांगायला ती का नाही भेटणार गणा ए गणा बाळा ये गणा येतोय हळू आवाजात बस गणा ग बस बस बघ किती कोचमलेली करू गणा मी तुला 4 माणसात रागाच्या भरात काय बोललो असेल तुझ्या हात टाकला असेल तर मला माफ कर रागाच्या भरात होता रे मी बोललो लगेच तुम्ही पण मला बोलायला लावला चुकलंच हो आमचं बघितलं ना कसं फणसाच्या झाडासारखं वरनं ओबड दोबड जरी देत असलो आतनं लय मोह आहे गाणांनी मग मला कशाला मारायचं मी तुमच्या वाट होतो का माझी काय चूक होती का जाऊ दे गाणा जाऊतोय ना मी माफी मोठा असलो तरी नको कत असलं काय मला ना एवढं मोठे असून तुझी माफी मागतात एवढं चिडायची गरज आहे आधी हाणायचं आणि मग गोंधरायचं सांगा ना समजून होतं बाळा रागाच्या भरात होतं रागाच्या भरात गाणा तुला एक महत्वाचं काम सांगायचं चल चल पारस बागेत चल बघ राग कमी झाला ना तुमचा अरे विसरून द्यायचं का ना जितली बाबा तेवढीच वेळेस तुम्हाला माफ करणार आहे परत जर का तुम्ही असं केलं ना माफ बीफ काय करणार नाही शिमा चिखोल कधी पाण्याला तुटलाय का अरे लय जीव आहे आपल्याकडे ह्या उगाच आपण त्यांच्यावर चिडलो बरं हो रागाच्या भरात झाला असणार बघ किती जिवाळ्याने गेली किती आता एका जीवाने गेल्यात बस
4 हिताच्या गोष्टी तुला सांगतो. गणा, तुझ्या बाबतीत माझ्याकडून ज्या काही गोष्टी घडतात त्याला काहीतरी कारण असतं. त्या अशा विनाकारण घडत नाहीत. उगं घरी यायचं, बडबड करायचं, घरच्यांनी मला बोलायचं, हे योग्य आहे का? मग तुमच्या मी वाटत होतो का? मला कशाला मारायचं होतं तुम्ही? खायला चुकलंच माझं. मग आणि आता भाऊ एवढीच वेळेस तुम्हाला माफ करणार आहे. आता कसं वाटलं? काकीना अण्णा बोलली फडाफडा तवा, हा? कसं वाटलं आता? ती दोघं मला बोलली, मला गारगार वाटलं. गारगार वाटलं ना? तुला पण गारगार वाटला, आनंद वाटला. आनंद. मग माझं तसलंच असतं. हितनं पुढं का तुम्ही मारलं ना की थेट घरी येऊन सांगणार काकीला मी. हा. अरे बापरे. हा मग सांगू नका काकीला, मी घाबरेन. आता कसं होतंय? आता कसं वय? अण्णा तुला जे हित मी बोलावलाय ना, तुला हे समजून परत सांगशील? कसं वाटतंय? भाऊ रहेम माफी मालिक माफी द्या. अयो लय लागते भाऊ, परत नाही सांगत. सांगू कोणाला सांगतो? त्या अण्णाला. काम ना थांब, हरिनाम मला बसतो नुसतं करा करतं. त्याचं काय झालं, त्याचं काय झालं, जावाय बापू तुम्हाला कळत नाही. मग तुला गारगार वाटतंय वय? नाही. काकीला सांगे ना, नाही बोलायला लावी ना. लावशील का? नाही. तुझ्या बायको देखता तुला मारतो का? मी तुला रिस्पेक्ट करतो का नाही? मग तुम्हाला माणसात नाही बोलत आहे. बोलशील का? कशाला बोलतो एवढं मारल्या? शिस्त पाहिजे, वळण पाहिजे. तीच गोष्ट मला तू साईडला घेऊन म्हणू शकत होता. जय हरी असा बोलला भाव. तू अक्कल आहे का? कळतंय का? मुलगी माणसं तुला शेण आहे. मी अकली माणूस आहे, नीच माणूस. रिस्पेक्ट करा, घेऊ रिस्पेक्ट. गो दूर हो जा मेरे नजरों के सामने से. आला का? बाळ म्हणून डोक्यावर घेतलं तर माझं डोकं खाजवायला लागला वय. सोडू द्यायचो नाही. खुशाल सांगत आले मारलंय म्हणून. हे गणपा निवांत सावलीला पडलाय का? निवांत झोपलायला का? काय रे? काय चाललंय तुझं? का झोपलाय? होय का ना? अरे ती चेअरमन आणि सरपंच म्हणते ती खरंय का? हा काय खरंय का? काय लागा त्यांनी अफवा उठवली? अरे त्यांचं काय खरायला का? अरे काय त्यांच्या जेबीला हाडबीड आहे का नाही? मग काय तर खुशाला म्हणतात ना का बाहुन गाणं लय चोपलंय. आणि वर्ण म्हणतात उपोषणाला बसायचं. हो. मला खरं मारलं का तुला? अरे काय संबंध पप्या? जाऊ दे पप्प्या. मारलं मी तुला. काय होतं माहितीये का? दात बी आपलं होट बी आपलं, नाही बोलायला चांगलं. म्हणजे तुला मारलंय? मारलंय? अरे गुरासारखं मारलंय मला. भाऊंना तुला मारलंय का ना म्हणतोय? अरे काय मारायची पद्धत असते का नसते? सांगत होती खरं आहे का? मग काय त्यांच्या समोर मारलंय. ती दोघं होती म्हणून तर थोडा मार वाचला माझा. अरे गाणं त्या लोकांना विरोधकांना माया आली माझी. विचार करा किती मारला असेल. अरे पण एवढं झालं कशावर एवढं? गाणं तुझं काय तर चुकलं असेल. काय चुकलंय माझं? काय चुकलंय सांग ना तू माझं. तू सांग. भाऊला मी म्हणलं होतं मोटर चालू करा. भाऊने मोटर चालू केली आणि घरी जाऊन बसलं. एक सरी उसाची आपली भिजली, बाकीचा सगळा जहारीचा काढायला कांदा भिजला. मग मी ती जहारी मला नाहीत असला बोलला म्हणलं मी भाऊला बोलणारच ना. बरं असं बोलणार. आणि तुला मारला पण पाहिजे का? कसं आहे माहितीये का? भाऊचा बाण म्हणजे का नाही गुळागत असतो का? जाऊ दे. गुळागत? अरे उद्या अक्षरशः गुळ मारलेत, इतकं मारलंय. गुळ मारलेत? मग गाणं भाऊन आपल्याला का मऊ हाताने हाणला असेल तुला. मग काय तू त्याचा एवढा आवचा भाऊ करतोय. नाही आमिर बरोबर आहे का? एवढं हातात तोंडाला आलेलं पोराला मारायचं असतं कुठं? आला का भाऊ आपल्याला बी मारते. बरं मारू दे बी. रानात मारलं ती मारलं, परत घरी गेलो घरी बी मारलं. का तर घरच्यांना काय सांगितलं म्हणून. बरं भाऊ घरच्यांसमोर मारत नाही, तिकडून येत प्रेमानं मारलं. प्रेमवाल्या त्यांच्या पोराला हाणलं असतं का? भावाचा पोरगा आहे म्हणून. का रे पप्या मला सांग, भाऊनला हाणायचंच असतं, वहिनी समोर हाणलं असतं? हाणलं का? ह्याला म्हणतात प्रेम. आता तेवढंच राहिले, आता तेवढंच राहिले. अरे काय दिवसांनी आता वहिनी पुढे सुद्धा मारणार, माझ्या बायको पुढे सुद्धा मारणार, काकी पुढे सुद्धा मारणार, अण्णां पुढे सुद्धा मारणार. अरे की त्यांना बोलायचं ना स्पष्ट काहीतरी. काय बोलायचं? काहीतरी बाबा कशाला नीट तुला एक बोलायचं. सांग का? खरं सांगतोय तुला मी. अरे तुला गरगडी केला या
नाही नाही गाण्याची तसलंच आहे तसलं त्याच्यामुळे त्याला भाव आहे ऐका ना, ना हो सारखा पाटील. चुकतो या मला माहिती आहे. ऐक ना तुम्ही लोक जी सगळं तत्वज्ञान मला इथं सांगताय ना त्यापेक्षा भाऊला सांगा की रे समजून. भाऊ म्हणजे आमचं ऐकतेल वय म्हणजे आम्हाला आणू दे गॅटर टायराचं भाऊचा मार माहित नाही बे. गाना त्यापेक्षा तू काय कर माहितीये का ही गोष्ट आहे का ना अध्यक्षांच्या कानावर घाल लक्षात घे सगळ्यात मोठं ती आहेत भाऊ त्यांचा शब्द कधी पाडणार नाहीत. मान बाळू काकाला सांग हा अध्यक्षाला सांग पाटलांना सांग की हा अरे मोठ्या मोठ्या माणसाच्या माणसाला सांग की. आम्ही काय करणार आहे सांगून तिथं हा मला म्हणा तुम्ही काही सांगताय आम्हालाच एक एक लावतेल भाऊ आणि मग त्याला जा घरी व्हायला खरंच केला का ही गोष्ट माझ्या डोक्यात आलीच नाही. काय कसं होते माहिती का तंटामुळे अध्यक्ष नाही ती शहाणे वाईट थोडं आपल्या ह्याच्यात दोस्त आहे ती भाऊची दोस्त आहे ती आता सांग तू मला सांगितलं मी तुझं ऐकणारच की हो हो अध्यक्ष सांगून दे ना अरे ती मोठी माणसं आहे ती आम्ही कसं सांगून काय करू. खरंच की लय मारला आमिर मला. अरे आम्हाला तर काय बरं वाटतंय वे हा आमच्या जर का जोडीदाराला एवढं मारतात म्हणल्यावर पण गाना तू जा त्यांच्या कानावर घाल तिथं तुझा फैसला होईल लक्षात घे. आणि बाळकोकांची पण गाठ घ्या गेले सगळ्याला तिघांना बी सांगणार आहे. बोलून बघ एकदाची पिढा गेली तर गेली मग काय तर काय ते स्पष्ट बोल आमिर अरे चुलताय का कसा वयला का इतकं मारते तो का पोराला मग काय लागा अरे कसाबाच्या दावणीला गाई बांधल्यागत झालंय गाण्याचं काम. पण आमिर काय का म्हण बरं का एवढा गाणा वाघा सारखा पण चिमणी का तोंड केलंय का गापाला का तुम्ही लागा त्याचं खच्चीकरण करू नका लागा गाणा टेन्शन घेऊ नको रे. सुवर्ण वैताग आला गावचे भांडणं सोडून सोडून. बरं स्वयंपाक झाला असलं तर पटकन जेवायला वाढा. हां स्वयंपाक तर नाही झाला आता ते गॅस बीस पुसतीये. ह्या भूक लागली ना फोडून बिडून देती. हा हे घ्या लई भेळे खावा पोट भरण त्याने आणि त्याच्या पाणी प्यायचं तांब्याभर. तुला काही कळतं का तंटमुक्त अध्यक्षाला सांगते भेळ खा म्हणून. तंटामुक्त अध्यक्षाला कळत नाही का घरची कामं करायला. काय 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 राहिलेत कामं करायच्या. 2 दिवस झालं सांगत होती मी दळण आणायला आणलं. अगं पण मला वेळ मिळला ना मग तू जाऊन दळण आणायचं ना. मी जाऊ का. मी जात नसती. का जात नाही. बाकीची सगळी कामं करते तुमची मित्र सगळी दळणं बिळण्यापासून भाजी वगैरे आणून देतात. तुम्हाला फक्त दळणं सांगितलं होतं ते पण तुम्हाला नाही जमलं. मित्रांच्या बायका सुद्धा जातात ना दळण आणायला. मी नाही जाऊ शकत. का जाणार नाही तू. उन्हाने मला नाही बाबा आपल्याला सहन होत. अरे बापरे रोज दुपारचं ब्युटी पार्लर जायला नाही तुला ऊन लागत. मी नाही जात. ती बाई फोन करून केलं ना तर ती इथे येते हो. बाहेर कळलं का. ऐका जेवायला मिळणार आहे खायची असलं भेळ खायची नाहीतर मिळणार नाही. दळण घ्यायचं दळण दळून आणून मला इथं ठेवायचं आणि मगच तुम्हाला कुठे जायचं तिकडे जायचं. मला बी दळण आणायला जमणार नाही. मग मिळणारच नाही जेवायला. हा जेवण बंद. आणि तू काय करणार स्वयंपाक नाही केलं तू काय खाणार. मी काही पण खाईन. मी पार्सल लावीन कोणाला पण आणायला. तुझ्यासाठी पीठ बाजूला काढून ठेवलंय का काय तू. मी कशाला ठेवू काढून. माझं काय आणलंय रोज काम करता येत नाही बाई. रोज माणसंगिरी करता येते. रोज किटकिट 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 बाहेरची किटकिट लोकांची भांडणं मिटवून यायची. त्या बाहेरची किटकिटने तर तुमचा मेंदू ही झालाय. हा ब्लास्ट व्हायची वेळ आली. मी बाहेर जाऊन जेवीन हॉटेलमध्ये पण दळण आणणार पाणी पितो. हा आजकाल तुम्हाला हॉटेलचं लयच माहिती. जाऊ अरे अध्यक्ष जा गो बस कालवा करू नको. बाहेर कोणतरी हाक मारताय. आलंच भांडण मिटवायला अरे गप की तू. आलं कोणतरी आणि तू बाहेर येऊ नको खालच्या आवाजात बोल. हा आणि त्या दळणाचं बघ तेवढं. काय कटकट आहे. कटकट तुझी तुमची कटकट झाली डोक्याला. खाली खाली खालच्या आवाजात बोल. काय रे ना तू बाई. बर 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 काय गरम होते. हा लय गरम होते. सुवर्ण गणाला सरबत आण का. आहो नको सरबत राहू द्या. छे 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 आपल्या दारात असा माणूस कोण जातो का माघारी. पाहुणचार आला ना सुभाषरावचं घर कधी कमी पडणार नाही. 2 मिनिटात सरबत घेऊन येणार. अध्यक्ष एवढं नाही सरणार मला. हा ग्लास मध्ये आण ग्लास गणवला. संपला. काय सांग. लिंबू संपला साखर संपली सगळं संपले. कसं संपलं लिंबू. सगळं संपलं. मटणाला तर 4 लिंबू मला कापून देत होती रात्री तू. त्यावेळेस सगळं घरी आणून देत होता ना म्हणून देत होती. डबा उचलायचा निघायचं पहिलं. हो काकी अध्यक्ष नका राव भांडू. अरे गणा मला सांग तुझा भाऊ कधी दळण आणतो का.
काकी सगळं आमचं मला नाही सांग तू मला सांग तुझी काकी कधी दळायला जाते का? अहो नाही मीच करतो मग सगळं. ते सांगतोय भाऊ दळण आणतो का नाही अहो नाही आणत मी घरात असल्यामुळे सगळे घरची कामं मीच करतो काय नाही पण मी ए तो म्हणणार भाऊ आणतो म्हणून अहो मी माझा ऐका कोणाचा काकी अहो असते मी ना? तुमच्या दोघांना डबा ऐका उचलायचा? की नाही मी आणणार नाही पहिला डबा उचलायचा? मला जमणार नाही मिळणार नाही जेवायला. सर्वदान मला जेवण नको सर्वदान बनवलं संपलं साखर संपली सगळं संपलं. आला का हो गणप ग्लास पण फुटले. अरे. जायचं कशात? अहो अध्यक्ष नका राव भांडू ए नका रे, तू का बस अहो तसं नाही तू का बस? संसारामध्ये अरे दोन चाक आहेत गाणं, राव. सगळी घरातली कामं करतात सगळं करतात घरातलं एक काम करू लागत नाही. काय करायचं आम्ही? गावची भांडणं कोण मिटवतं मी गावची भांडण मिटायला होती नाही ना आता मला ना बोल गाणं सोड रे मला सोड मी दाखवतो हेच का मग तेव्हा तुम्हाला डबा आणि कधी उचला. धरायचं मग अहो नका राव डोक्यावर डबा घेऊन जायचं डोक्यावर. ए मी नाही जाणार डोक्यावर डावा घेऊन काय? तुला स्कूटी एवढी कशासाठी दिली आहे? त्या मध्ये टाक ना डावान घेऊन जा ना नाही दवान ना तुम्ही टाका ना मध्ये एवढी मोठी गाडी कशाला घेतली मध्ये शेजारी बसवा ना तिला आणि जाऊ घेऊन अहो, मला सांगता डबा बी बाळाला. काकी संसार म्हणजे एकाने आग काय दुसऱ्याने नाही. पाणी व्हायचं असतं राव अरे मीच पाणी होतोय ते कधी पाणी झालं नाही सारखी आग काढे असू द्या अध्यक्ष माणूस बघून तरी चाल करा की काके कुठं तुम्ही कुठं अंगलूट गेला गणा अंगलोटचं बोल नको आणून दिलं ना त्यावेळेस मी सगळं करून देते म्हणून हे कळलं का? माझा लाड अंगलोट आलाय का ना लाड अंगलोट हा. आलाय. डबा उचलायचा आणि घेऊन जायचा लय जास्त बोलू नका ओय, टमाटमा गणासमोर मला बोट दाखवते. माझ्या पुढे बोलायचंच नाही तुम्ही अजिबात काकी असू द्या घ्या समजून समजून बिमजून काय ना डबा घेऊन तुला सोड म्हणतोय की अहो राहू सोड द्या गो. राहू द्या नको सोड. मला माहिती नाही बेकारी होईल राहू द्या ही डबा उचला बरं का मला बोलाय नको तुझा टेम्परेचर तू आज जा आज जा हाय नाही ती संध्याकाळपर्यंत डबा घरी आला पाहिजे मला 2 तासाच्यात चक्की चालू असली 2 तासाच्यात घरी जाणं पाहिजे लास्ट सांगते परत सांगितलं नाही म्हणून सांगतात मला माझा लाड अंगलोट आलाय बघ ना हॅलो अध्यक्ष तुमच्यापेक्षा आमचं भाऊ चांगलं राव बर मी काय म्हणतोय ऐका की तू कायच म्हणू नको माझं लय महत्वाचं आहे राव अध्यक्ष तू कशाला म्हणला बायकोवर बघून तरी गप्प बसा म्हणून हा कोणाच्या नादी लागताय अहो मग त्यांनी काय तुमचा पर तुला कळत नव्हतं आल्याला मला धरायचं मी सांगितलं धरतोय व्हय मला काय माहिती तुमचा राग इतका वाईट आहे म्हणून बरं का ना काय झालं माहिती आहे का ह्या बायकोनं जर ठरवलं ना स्वयंपाक नाही करायचा उपाशी मिलो तुझ्यासारखा गावात बघ पोरगा नाही तेवढं आहे राव अध्यक्ष हा, पण काय कर? माझ्यावर लय मोठा अन्याय झाला ते अन्याय तुझा अन्याय मीच दूर करू शकतो पण ती कधी संध्याकाळी आता तो चाललाय ना राव अध्यक्ष माझा ऐका उपाशी मारावं लागेल तू काय कर आता जाताना त्या गिरणीत एवढा दळणाचा डबा टाक आणि वेळ मिळाला आणि लवकर दळण जर झालं लगेच माघार घेऊन ये आणि काकीच्या समोर असा डबा आपटायचा कळू दे काकीला हेच का सुभाषरावचा बी किती वट येते हा काय राव अध्यक्ष बोलला म्हणजे तुमचे काय दळणं वाहून न्यायला आलतो का मी इथं हा ज्याच्याकडे न्याय मागाय आलोय तीच वाघाचा मांजर झालंय हा न्याय कुणाकडे मागायचा गाणा लग्नानंतर प्रत्येक जण वाघाचा मांजरच होत असतं मला नका सांगू वाघाचं मांजर होत असतं त्यापेक्षा आमच्या चुलत्यानेच आम्हाला मारलेलं चांगलं या कधी मारलं तुला तुम्हाला सांगतो की तुम्हालाच आहे का न्याय तर तुम्ही मला न्याय देणार आहे आणि लगेच दळण आण मला दळण आणायला होती कंटामुक्त अध्यक्षाला पाटील द्या घेतली आता सुपारी तर द्या वायच हे घ्या सुपारी पाटील ह्या अडकिता कात्रा आम्हाला येत असतं तर आम्ही म्हणलं असतो का पाटील हा कोण अरे घन आहे का हो ये बाळा ये काय कसं काय येणं केलं आमच्या भाऊला तेवढं समजून सांगा की तुमच्या भावना समजून सांगा संस्काराचा पुतळा वय राम भाऊ काय सांगा समजा चांगला इंटरनॅशनल पुढारी आहे तुझा चुलता अभिमान वाटला पाहिजे आणि एवढी जमीन इकली त्यांनी कुठं काच कू घ्याले का गावात अहो तुम्ही राव निंबर नीट ऐकून तर घ्या राव हा अहो मला बी अभिमान आहे की माझ्या चुलत्या मी कुठं म्हणतोय मला अभिमान नाही गणा तुझ्याबद्दल तर अभिमान आहे रामभाऊच्या घराण्याबद्दल सुद्धा अभिमान होता रामभाऊचा बाप सदाशिव जगताप अरे माणुसकीनं भिजलेलं घराणं होतं ते बरोबर आहे या अरे कोणाचं गावात लग्न नडू दिलं नाही काय संस्कार होते पण जसा सदाशिवराव गेलं का नाही दावणीत जाणार सुटल्यासारखा हा रामभाऊ मोकाट झाला अहो आता ना माझं वय राहिले का मार खाय सांगा तुम्ही ध्यान होईन तसं मारतात मला लग्न झाले आता तुझा जोडा आमच्या पायात येतो ना तुझ्यावर हात उचलला आम्हाला सोबत नाही मग म्हणून तर तुम्हाला म्हणतोय की तुम्ही समजून सांगा सोनाराने कान टोचल्याशिवाय जुळणार नाही आता ओ पाटील ही स्वतःच पोरग पोटचं असतं तर रोज मारलं असतं का नाही का ह्यांच्या घरामध्ये नाही मेळ आणि गावाची करायला लागलीच खेळ गाना तू बी लय मनाव घेऊ नको एखाद्या दिवशी कर की कार्यक्रम वेगळी चूल मांडायची येड आहे का काय नाही नाही तसं नाही अहो निंबर मग खा मार
तसं नाही करून झाकलं माणिक गुण आणिकला का तुझं बी तसं नाही भाऊला तरी माझ्याशिवाय कोण आहे, भाऊशिवाय तरी मला कोण आहे? तुझ्याशिवाय कोण नाही, पण रामभाऊला सोबत आहे का तुला मारणं? 4 माणसामध्ये अपमान करणं सोबत आहे का? आज लग्न झालं हा, उद्या त्याला त्या आजोबा होईल, तू बाप होशील हा? काय हात उचलता दगड उचलता एकामेकावर? तू एक शहाणा जर असला का नाही, तुझं आता लग्न झालंय, घे वाटून. पाटील पाटील बायको पुढे काय इज्जत राहील व्हायची? ती बायको 4 चौकीत म्हणणार ना माझ्या नवऱ्याला चिंबावत्या, तिच्या मनाचा विचार कर का ना. आमचं जाऊ दे, आम्ही असं सांगितलं. बायको समोर नात कधी मारत बरं का? बायकांच्या पासून कुठलंच लपत नाही. अरे त्यांना अख्ख्या गावाची खबर असती, तुला रटाल्याची काय खबर नसते. लग्नाच्या अगोदर गाण्यात तुझ्यावर मारा, हात उचल नाही मला मान्य, पण लग्न झाल्यावर हे बरोबर नाही बरं का. हा, आणि तळपाच्या मस्तकाला जाते. रामभाऊला लई बोललो मी, आता लग्न झालं गाण्याला मारू नको पाटील. हा, आता तुमच्याशिवाय त्यांना कोण समजून सांगणार नाही. तुम्ही वडीलधारी माणसं आहेत, तुमचं ऐकत्याल. ते दावणीचं सुटलेलं मोकार जनावर आहेत, जे काय आमच्या ऐकण्यात आहे. त्याला मी काय सांग, आणि ही पुढारी लोक गावचं ऐकतात का कधी? हो पाटील जाऊ दे, मी सांगतो तसं रामबाण उपाय. सरळ 2.5 एकर माग आणि म्हणायचं मला तुमच्याबरोबर राहायचंच नाही. नको राव नेबर, तुम्ही सगळं फुटाफुटीच सांगताय राव. फुटाफुटीचं नाही, उपाय चांगला आहे. तू वाटणीला माग, उद्याच कात्या घेऊन दारात आलो म्हणून समज. अरे काकराबर तुला जास्त वावर दिलं नाही तर नावाचा संजू शेट नाही. आणि नाही मागितलं आणि गाण्याच्या परस्पर जर ते आमरच्या नावी केलं तर काय करायचं? बस बोंबलत चुना लावून तुला नाही कळायचं. नाही तू आणखी लहान आहे, जा बाबा जा. चल आज चला. हे का ना अर्थम काय झालं, गेलता का ना अध्यक्षांकडे? कायला का तुमचा सल्ला ऐकावत, तवाच आमचं कल्याण होईल. अरे सगळी एकाच माळ्याचं मनीन वावाय नाही कोणी. काय झालं आता? अरे काय झालं? अरे त्या अध्यक्षाच्या घरी गेलो तर त्या अध्यक्षाची त्यांच्या बायकोची मरणाची भांडणं. मरणात त्या अध्यक्षाला हाणलं असतं, मी धरलं म्हणून बरं झालं. अध्यक्षाला हाणलं असतं? मग त्या अध्यक्षालाच मिळतोय का न्याय, ते काय आपल्याला न्याय देणार? तिथनं उठलो पाटलांकडे गेलो तर तिथं माझं ऐकूनच घ्या ना, पुढचं सांगायला लागलं वाटून घे नाचच करेन. अवघड झालंय. तुला काय सांगितलं नाही? काय सांगितलं डोंबाला? काय सांगितलं नाही मला. लका गावात न्यायच राहिला ना तुला सांग. ऐक गाना, तू काय कर, बाळू काकाकडे जा. बाळू काका तेवढाच माणूस राहिलाय, बाळू काकाकडे जा. तू मिळालं मग तू न्याय तिथं? आला का बाळू काकाकडे न्याय मिळणार नाही असं कधी होणारच नाही. अरे मला न्याय म्हणजे काय पाहिजे रे? की कुणीतरी फक्त भाऊला सांगितलं पाहिजे, कुणीतरी भाऊचं कान टोचलं पाहिजे, कुणीतरी भाऊचं कान वडलं पाहिजे. मला तर वाटतंय का ना, भाऊचं कान टोचणारा फक्त एकच माणूस आहे, ती म्हणजे बाळू काका. जा तू. तेवढी भ्यायला का? बाळू काका शब्द ना मोडत नाही भाऊ. हा जाऊ दे, बाळू काकाकडे जातो. जा बाळू काकाकडे जा. काय येऊ मी? नको. हा जा बिंदात जा. माझ्या लक्ष माझ्या नादे ठेवत नाही, मटका तोडवतो माझ्या. ये म्हणा इकडे का सोडणार नाही. आम्ही काय केलंय? मटका सोडवणार रे. रे जायचे कुणाची? एक पण जीवन ठेवणार नाही गावातला. एवढा सोबेड्या नाही, तंट्या भले पण नाही. तुझ्या रामावाला तर मनागत तुकडं खाडून करणार रे. रड नको, चुलत्यासाठी पागळपणा करू नको. चुलत्यासाठी नाही रडत बाळू काका, माझ्या अन्याय झाला. कोणी अन्याय झालाय? भाऊने लय मारलंय मला. लय रड नको, लय मारलंय. तुला मारायची काय कारण आहे? लय अन्याय झालाय माझ्या बाळू काका. कोणी तुझ्या अन्याय करा? भाऊनी राव त्या चेअरमन देखता आणि सरपंच देखता मारण्याचं मारलं. त्या दोघांनी म्हणून मला सोडा नसलं, माझा जीवच गेला असता. रामभाऊ कुठे? माझा मित्र असला ना त्याचं मुंडकं सोडू का? त्याचं बाळू काका मुंडकं नका सोडू, पण त्यांना तुम्ही समजून सांगा की म्हणा पोरग हातात तोंडाला आलंय म्हणा, असं मारत्यातोय गुरासारखं. ते नासकं माझ्या अंगावर तर मला मारतं, त्यामुळं मी काय तुम्ही ऐक माझं. तो भिकाऱ्यासारखा फिरू नको. जग असे जो भेल ना त्याला अजून भ्या दाखवतं. आपण ही रामभाऊ भ्यायचा तुझ्या बापाला. काय बोलताय?
चला 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 कापायचा. माणूस थरा थरा कापतो का? चला चला. तुझा बापाचा लेवट होता. होय. तिकडे बुलेट वाजले ना शिजीर पुलाव, गावात लोक पळायचे बळकांडातनं, इतका तुझ्या बापाचं वजन होतं. काय बोलताय? आणि दिसायला कसं दिसत होतं? तुझी सेम सेम तुझ्या कार्बन कॉपी तू. माझ्या रुबाबदार रुबाबदार होता तुझा बाप. आणि रामभाऊ पळायचा. होय. मी पण भेटतो तुझ्या बापाला. लय काय बोलताय? डेंजर होता ती. डेंजर होता. अरे विष्णू बाळा ती दोघं जवळचे मित्र होते. डेंजर होता. पण चांगल्या माणसाला आयुष्य कमी असतं. तुझा मी माझ्या डोक्याला लय ताप झाला. मी थोबडेल गाण्या. होय का? चल त्याला असं बोलायचं नसतं. लय भाऊ बी चमच्या भाऊ वाढला ना. अरे तुझा बाप माझी गाणा लय डेंजर होता. तिथं बुलेट वाजलेलं, तिथं बुलेट होती तुझ्या बापाकडं. आणि लय राजा माणूस होता. पण काय झालंय माहितीये का? मी मुंडकं सोडवणार आहे. नका नका मुंडकं नका सोडू बरोबर का? हा हा. अहो लय मारला सत्तांटा मुक्त आदेशाला त्यांच्या बायकोनी. मी वाचवलं, चपातीच केली असती. लय सगळी इडी इथं गावात गेलाय माझ्या बायकोच्या दोघांच्या. होय ना. त्याला घरात न वाढणार रे. आणि एवढ्या एवढ्या फाळी करू का? एवढ्या नाही नाही. बारीक बघा, करू बघा. का? बारीक संपून टाका सगळं गाव अख्खं. वाढणार नाही सुट्टी. ए भल्या झालं का जेवण? तुम्हीच वाढलं आणि मलाच म्हणताय का जेवण झालं का? बरं ऐका की, एक विचारायचं होतं. बोला. श्वेताच्या आईचा फोन आलता, तिकडं कार्यक्रम आहे, आम्ही येतो दोघी जाऊन. बस मुक्कामालाच राहतो. हां उद्या माघार येतो. बर 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 बर. सुनबाई मग कमी जातात म्हणल्यावर आम्ही काही नाही म्हणायचं विषाद आहे का? बरं ठीक आहे, ऐका जेवण झालंय, दरवाजा ही नीट लावून झोपायचं काय? नाही गणा जाणार आहे मित्रांकडे झोपायला, तो पण नाही आज, आहे की नाही? हो. अच्छा, म्हणजे आज तुमचा मुक्काम पोस्ट मुक्काम सुनबाईच्या गावाला. मग येनबाईला भेटाय नको होय का ग? बरं जा दरा बडीशेप का सुनबाई दरा तुम्हाला. सकाळ मात्र लवकर या. लवकर पहाट पहाटच कडी बिडी लावून झोपा. मग काय काय बाळा, मी काय बारकं बाळ आहे का? अहो बारक्या बाळाचं वर आहे तुमचं काय ग? आपल्या घराचा इतिहास तुला माहितच आहे खानदानीचा. कुत्रा सुद्धा फिरकत नाही, दरवाजा उघडा असो नाही तर लावलेला असतो. ह्यांचं तर काहीतरीच असतं. चल चला बाय बाय. बाय बाय, गुड नाईट. बरं गुड नाईट गुड नाईट. बघ तू राहिले असते तर. ह्यांचं तर काहीतरीच असतं, कळतं का नाही? शिमा गप नाही यार. हे बावड्या बावड्या शिमा शिमाय वय र. हे बावड्या काय रे? अरे आता बोलती काय बंद झाली का रे तुझी? हा दादा दादा म्हणतोस वय? आयदी माणसा, काय वचन दिलतस र मला? इसरलास का वचन? काय मानलो आतास? तर हाताच्या फोडासारखा जपील गाणाला म्हणून. जपतोय की मग. कसा जपतोयस? हा गावात कोणाला विचारलं की. अरे विचारा कशाला पाहिजे, वर्ण बघतोय की मी तुझे नाटक. अरे सगळं दिसतंय की मला. अरे माझा आत्मा कसा फना फना करतोय की रे. हा तुला कसा जपला रे म्या? कसा जपला तुला म्या? हा तुला कधी काम करून दिला का मी? अरे मोठा भाऊ म्हणून नांगर वाढला की रे बैला बरोबर. आणि तू काय करतोयस? हा तूच की म्हणला एक जणाने रान बघायचं, एक जणाने पुढारपण करायचं. तुलाच वाटायचं की सरपंच हो, मी आमदार हो. हाय, आणि मग तुला माझं पोरग नाही दिसलं का रे पुढारपणात? हा तू रानातला करायचं. आवाज चढवून बोलतोयस वर, फोडून काढीन की तुला. तूच पुढारपण करणार. अरे कवा मारायचा तू? कवा मारायचा? माझं पोरग मारशील की असं म्हणून म्हणून? नाही लागत आता गैरसमज बस येत. इथं बस दादा, इथं बस बस. कोणीतरी तुला वर चुगले लावलेले दिसते विरोधकांनी. आपले खानदानातले जुने विरोधक. तुला माहिती आहे आपल्या आजाकडून बापाकडे 40 चक्कर जमीन होती. आवाज बंद कर. असं म्हणून म्हणतो सगळे आबरू घालवलीस तू पूर्वजांची. त्या विरोधकांचा नाद पुरा करण्यासाठी आपल्याला
35 एकर काय लागली आता 5 गणासाठी ठेवली. हा बघ बावड्या, मी तुला शेवटचं सांगतोय, हेतनं पुढं का माझ्या पोराला काम सांगितलं तर ह्या सुडाने तुझा सूड घेईन. हा नांगराला झुपेन तुला आणि मागणं फटका घालीन बघ. म्हणजे त्यांनी वळणात नाही राहिले तरी मी त्याला काहीच म्हणायचं नाही. अरे त्याला मग सांगचं वळण आहे, तू त्याला नको वळण शिकू. तुझं बघ आधी, तुला आहे का वळण ती? अरे तू गेल्यावर मी त्याला तळहात पोळाप्रमाणे जपलं. होय, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलं वैर का तळहात सारखं उठवलं तिच्या गालाव. मी पाणी घेऊन आलो तुला. कशाला पाणी? तुझ्या जागाचं झालं की पाणी पाणी. मला नको समजू तू साधा, मी आहे तुझा महादादा. हा तुझ्या पाया पड तुला का? पाया पड नको माझ्या, शेवटचं सांगतोय तुला, नाही तर हसुडानं फोडून काढीन. सगळा माझा अपेक्षेचा भंग झालाय. दादा तुला का घाम आलाय? काय तुला अरे कसा घाम नाही? अरे माझ्या पोराला अन्याय बघून माझ्या अंगाचं पाणी पाणी झालंय. तुझा अंग पुसतो. अजिबात पुसू नको, तसंच राहू दे. जातोय मी आता बावड्या, मला परत यायला भाग पाड नकोस. माझ्या पोराला काय छळू नकोस. आता आलाय तर कशाला जातोय? गणाची गाठ पडेल की. अरे इंद्रियाला शब्द देऊन आलोय मी माघारी तू म्हणून. यम माझी वाट बघतोय तिथं. जातो मी आता. झोप का सुक्काडीच्या. आईला कुठला वाल पिळल्यावर कुठं पाणी जातं हेच मला माहीत नाही. गाणं रान बघतो आणि मी पुढारपण करतोय त्याचा तर माझा दादाला राग येतोय. दादा दिसायला लागलाय आता. आईला कुठं पाणी जाते बरं. ही गाणालाच फोन लावतो. आईला ही गाणाला फोन नको बोला. का रे कळतंय का रे? कुठला वाल पिळ्या कुठं पाणी जातंय ती. आता आला सोय तिने संसार तोंड दाखवाय रानात. दादा सकाळपासून काय पुढारपण करता का रे गावात? तू रात्री आलता की आता कशाला आला? तरी मग तुला म्हणलो होतं का नाही परत यायला मला भाग पाडलो म्हणून. कुठं गणाला काम करतो करायला लावतोय मीच करतोय की. जाळाची होती का पिक? दादा माझ्या कामागे लागलाय. रे बावड्या अरे सर सोडत की कसा सोडू कसा सोडू? आता आलायवर तिने सांचं रानात फेरफटका मारायला. सकाळपासून माझं पोरग रानात आहे आणि तू आता आलाय वर रानात. तुला आता चांगला सोडून काढतो की रे. हे सगळे जमीन मी माझ्या गाण्याच्या नावावर करतो. कशाला रे गाण्याच्या नावावर? अरे गाणं अजून लहान आहे, तुझ्याच नावावर राहू दे की. पण तुला काय म्हणलं होतं मी की तू भरपूर काम करायचं म्हणून. तू अजून झोपलाय वय बाबा. मी अजिबात त्याला खाटावणे खाली उतरू देत नाही. त्याला दिवसभर झोपू दे. मी त्याला काय बी म्हणणार नाही. दादा तू राग म्हणत अजून आपलं किती प्रेम आहे. आय लव्ह यू दादा. आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणतेस वय अजून? अरे पहिल्यापासून बावड्या नाटकीस तू. मला मी का तुला ओळखत नाही अरे कोण आहे? काय झालं? काय काय झालं? दादा येतोय. अरे कुणाचा दादा? अरे माझा मात होता. आता सगळं बोलताय. ए काय झालं? शांत शांत हो शांत हो. माधू दादा सुभाषराव अण्णा तुम्हाला म्हणलं सांगाय नको घरगुती भानगड. पाटील ऐकतोय. आमचा माधू दादा येतोय रातचा. कोण मेल्याकडे बोंबलू नको. कोणचा माधू? माझा भाऊ. माझा भाऊ. अरे तर मी मेलेला सामान झाला की. अरे येतोय. माझा विश्वास नाही आहे तुला. मी सांगतो ते खोटं आहे. काय येतंय म्हणजे अंगात येतंय काय? पाटील तुझा दादा कुठे दिसला तुला? अरे माझा दादा कुठे दिसला तुला? सांगतो अण्णा
सुभाषराव पाटील बाळो, अरे रातचं येत आहे असं सटकीनं वाजवतोय. मग ते ओठ गाण्याला काम सांगतो काय, मारतो काय त्याला. मेलेला माणूस येतोय परत कुठं तुमचा त्यांचं जरा संतुलन खराब झालंय. तुला दादा ताणतोय ना आमच्या अंगावर, तू येऊ नको. नीट सांग, तुला शेवट दादा कुठं दिसला? दादा कुठं दिसला? सुभाषराव 2 तास झालं ताणतंय रानात सगळ्या मला. अरे नको जाऊ नको बाळ्या. अरे धमकी मला बघू दे की त्याला डोक्यावर झालाय त्याला दारुड्याचा लय राग आहे. मारेल बाळ्या. मी काय पिलोय मारेल बाळ्या तुला. बाळ्या असुड्या चोपतो रातचं स्वप्न पडलं असेल. सुभाषराव तुमच्या अंगावर चापकाचा फटका बसल्यावर कळेल तुम्ही काय बोलताय तर मला माहिती नाही. पाटील कसा माणूस येतोय कोण? नाही स्वप्नामध्ये येऊन फटाफट हाणत असेल, खरं नसतंय ती. विश्वास ठेवू नका तुम्ही. काय झालं पाटील, त्या लेकरावर लय छळ केलाय म्हणून याला दादाला नको काय करू. दादा बस. दादा दादा नको माझ्या. मला हे बाळकाने सांगितलं. मार नका मान नको नका रामभाऊ. बाळासाहेब तुम्ही गणाला का चुकीचा सल्ला दिला आणि भीती घालायला लावली? ऐका मी गणा माझ्याकडे आला आणि गणा म्हटला बाळू काका मला भाऊ लय मारत्यात, रोज माणसात मारत्यात, विरोधक मारत्यात. मी फक्त एवढंच म्हटलं गणा अरे तुझा बाप किती डिरिंगबाज होता, अरे तुझा बाप वाघाच्या काळजाच होता आणि तू पळपुट्यासारखा भिवून जातोय. एवढंच म्हणलं. मी म्हणलं होतं सोंग की गणा. तिथंच माझी टूप पिटली आणि म्हणून मी गंमत करायला गेलो. भाऊ मला मारतात राव. आणि त्याचा वाचपा घेतला तो आहे ना, वाचपा घेतला त्याचा वाचपा घेतला. पोराला मारण्याचा अतिरेक झालाय मी पाहतोय. सहन व्हायना कोणालाच. तुम्हाला पण 2 फटका काय पाहिजे तर थांबा. नका मारू माझ्याशिवाय त्यो नका मारू. रामभाऊ बरोबरीला पोर आले. लाज वाटायला पाहिजे. सांगा ना मूर्ख किती चुकीची गोष्ट आहे रामभाऊ. हा त्याला मारतोय त्याला. गाणं माझ्याकडे बी आलता बाळासाहेब. आलता ना. हा आणि साईडला नेऊन मारतात मला. घरच्यांना सांगायला गेलो होतं, घरच्यांना बी खरं वाटत नाही. सगळ्याला वाटते भाऊ प्रेम करतात, नेत्यात फटाफट फटकावतात आणि परत खांदे हात टाकतात आणि म्हणतात आता हस. मी हसायला होतो बळच. टाका रामभाऊ. मूर्ख बरोबरीला पोरगा आले आजोबा होतील आता आणि त्याला तू मारतोय. आता कसं का बसलंय? हा आजपासून मी त्याला काय सुद्धा बोलणार का. तू तुझ्या पद्धतीने जीवन जग, दिवसभर झोपून राहा, वळणात वागू नको. मी तुला मारणार नाही. अरे रामभाऊ पण एवढा वाया गेलाय माहिती. तुम्ही पण बोलला मला. समजून सांगायचं असतं बरोबरच्या पोरांना. माझी ही समजूतदारपणाची भूमिका राहील. त्यांनी त्याच्या पद्धतीने जीवन जगाव. त्याला राग येतो चुलता बोललेला, चुलता त्याला परका वाटतो, चुलत्याच्या अंगावर हात टाकण्याचा तो प्रयत्न करतो. तसं नाही भाऊ, मी फक्त गंमत केली भाऊ. तुम्ही हात नका जोडू राव. रामभाऊ एवढंच सांगायचंय, वय झाले वयाच्या मानाने बदल करायचा असतो. आता हुडपणा सोडून दिला पाहिजे. सोडून दिलं मी सगळं त्याच्या हवाली केलं. म्हणजे त्याला त्या पद्धतीने जगायचं तसं जगू. म्हणजे झालं का सगळं? बाळो तो म्हणतो तेच खरं. तो मोठा झालाय, त्याला त्या पद्धतीने जगू द्या. तू दुनियाचं सल्लं घे. तुला लाज तेव्हा प्रेम कराय कुठं कमी पडला का तुझ्या? तेव्हा मनापासून प्रेम करतो ना. भाऊच्या पायाला ठेस लागली तर त्याला पहिल्यांदा कळा येते. तेव्हा बारका राहिलाय म्हणजे तेव्हा त्याला अपमान सहन करत नाही. विरोधक बोलली तर गाणं छाती काढून अंगावर जातो. अण्णा तुम्हाला पण माझा अपमान वाटायला लागला, माझा अन्याय वाटायला लागला. तुम्ही संस्कार लावा. मी काही बोलणार अर्थ नव्हता बाळासाहेब. त्यांचं बी कोणी नाही जिंदगीमध्ये. बरोबर आहे ना, आम्हाला माहिती आहे. एकमेव त्यांचा सहारा आहे. तो मला एक दिवस भीती दाखवली म्हणून काय झालं? तुम्ही मारून त्याला भीती दाखवता, मग त्याने एक दिवस तुम्हाला दाखवली म्हणून काय झालं? मी माझ्या भावाला आदरयुक्त भीती म्हणून घाबरलो. वाघ जरी पुढे आला तरी मी घाबरत नाही. मी माझ्या भावाला घाबरतो. त्याचं तो सॉंग घेतलं आणि हे बघ तू माझ्या उपकार केलं. भाऊ तसं नका करू राव. तुमच्याशिवाय कोण आहे मला? मी फक्त गंमत करायला गेलतो भाऊ.
म्हणलं की तुम्ही मला मारू नये फक्त म्हणून सॉंग केलं मी. मला पण गंमत करता येत होती ना. अरे पण तुला का अक्कल बिक्कल आता गाणं मोठा झालाय का रामभाऊ तसं वागू नको का मी काहीतरी असला सल्ला देतो आणि ती खोब्यात इंजेक्शन बसतं. बरं तुम्ही मला मारा की पण त्या विरोधात एकटा मला मारलं म्हणून मला लय वाईट वाटलं. तुला पण मारलं नाही पाहिजे ह्यानी आणि ह्यानी मारलं तर तुला राग नाही आला पाहिजे. दोघाला कोण एकमेकाशिवाय भाऊला ते काय मला भाऊ तुमच्याशिवाय कोणीच नाही. बोला की तुम्ही हे घुम्यागत बसतो माणूस अध्यक्ष. कशाला असले डोकं चालवायला लावलं त्याला भीती तुम्हाला माझा दाखवायला. राग आला असेल ना मी हाणून घेतो मी हाणून घेतो हे बघ तुम्ही राग धरू नका. जिथं चुकशील तिथं मी फटकावणार, जिथं वळण लावाय पाहिजे तिथं मी लावणार. आणि गाणं जर चुकला तर तुम्ही पण मारायला माग पुढे बघ नका. पोरं वळणार पाहिजे बाळ्या. रामभाऊ विरोधकांच्या समोर का बरं गाण्याला मारला असेल तुम्ही? तुला टाकू घरी मारले त्याने कधी तक्रार दिली का? आजच का तक्रार आली त्याची? आपल्या पुढे बोंबलत होता त्याला संस्काराने वागतायत. हो तुम्ही करा ना एक दिवस गेला नाही. अरे तुला संस्कार नाही तर तुला तरी कुठे तू आसूड आणि सांगार Thank you.